रोमाना वहिनीने सुलेमान दादाला सोडून दिलेलं आहे. आता आपलं जे काय आहे ते आपल्याला माहित आहे. आता कमेंट तर तू वाचते आणि जसं की S3R जे पेज आहे, S3R पेज सुद्धा तू हँडल करते, ते सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे. पण काय झालं, काय अशा काय मला कॉल आले किंवा अशा काही माझ्या कानावर गोष्टी आल्या. म्हणजे आता तुला तर माहिती आहे तो विषय, की मी जन्माला आलो म्हणून काही अशी व्यक्ती आहे त्यांना खूप खटकतंय. म्हणजे मी जन्माल्यापासून गेले 33 वर्षापासून त्यांना खटकतंय. तर अशांना सुद्धा एक मेसेज द्यायचा आहे. मी त्यांना पण सांगितलं आमच्या नवरा बायकोला 7 जन्म काही कोण काही वेगळं करणार नाहीये, तर तुम्ही काही काळजी करू नका. देव जरी आलं तरी नाही वेगळं करू शकत कोणच. आणि हिटली तर लांबचीच गोष्ट आहे. तर चला लांबचीच पूर्णपणे लांबची गोष्ट आहे. हा, रोमाना वहिनीला तुम्ही बघितलंय, तिच्या हातामध्ये पेन्सिल पण बघताय तुम्ही. तिला एक लवकरच Actually आमचं खूप मोठं टार्गेट आहे. आम्हाला ते एक्सपोज करायचं नाहीये. आणि मी काय येत नाहीये त्याचं खूप त्याच्या मागे लॉजिक आहे, काही रिझन्स आहेत. त्यामुळे तुम्ही असं प्लीज असं काही स्प्रेड पण करू नका की रोमाना वहिनी पळून गेली नंतर सुलेमान दादा बेकार आहे. असं काही नाहीये. आम्ही दोघं कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आम्ही रोज व्हिडिओ कॉल करतो, आम्ही रोज बोलतो आणि आमचा सुखाचा संसार खूप चांगला सुखाचा संसार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. आणि आम्ही खंबीर आहे आमच्या संसाराला. आणि आमचं जे बॉन्डिंग आहे ते खूप क्लोज आहे. त्यामुळे कोणीच म्हणजे जे काय आहेत, मला पण असं भरपूर जण इथं भेटलेत आणि कळालेलं पण आहे की लोक आपलं वाईट बघतायत किंवा त्यांना उलट तुम्हाला सांगू काही गोष्ट, त्या लोकांना असं वाटतंय की आपण जेवढं तुटू ना तेवढा आनंद होतोय. पण तुम्ही आम्हाला जेवढं तोडण्याचा प्रयत्न कराल ना तेवढं तुम्ही स्वतः तुटणार आहे आणि तुमचं वाईट होणार आहे. आमचं नेहमी चांगलंच होणार आहे आणि आम्ही एकच राहणार आहे. हे फक्त त्या लोकांसाठी आहे जे आमचं चांगलं विचार करतात. त्या लोकांच्यासाठी हे बोलणं नाहीये. नाहीतर कसं आहे, ज्याला हे टोचायचं आहे त्याला हे टोचणार आहे. कारण की विषय खूप वाढत गेला. म्हणजे आज जर आमच्याच रक्तातली लोक जर आमच्याविषयी जर असं चितत असतील की त्याची दुसरी बायको तरी टिकली का, की आता माझा विषय मला माहिती आहे आणि माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे काय आहे काय नाही ते. तर त्याच्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका. आणि बाबांनो त्यांना म्हणा तुम्ही लोन कशाला घेताय, दुसरी बायको टिकते का नाही टिकते तुम्हाला काय करायचंय. आणि मेन गोष्ट आम्हाला काही एक्सपोज करायचं नाहीये म्हणून मी व्हिडिओज बनवत नाहीये. काही दिवसांमध्ये तुम्हाला लवकरच आमच्या दोघांचा धमाका तुम्हाला बघायला मिळेल. समजलं? तर त्यामुळे आता tension घेऊ नका अजिबात. आणि आता तुम्ही काही सर्वांनी म्हणजे टेन्शन आता पूर्णपणे सोडून द्या. तर चला बाय, मी बोलतो त्यांच्याशी. ओके, चल चला मला पण वेळ नाहीये तुमच्याशी बोलायला. चला बाय. बाय. हा. तर चला, ह्या गोष्टी तर तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. आणि जे काही असेल तर चांगले प्रे करा, चांगले प्रार्थना करा. लवकरच तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होणार.